दही बनवा एवढं घट्ट की त्याला आपल्याला केकसारखं कापावं लागेल किंवा त्याच्या वड्या पाडावं लागेल एवढं घट्ट. एकसारखं कसं लागलं पाहिजे, भांडं कुठलं वापरलं पाहिजे आणि उन्हाळ्याच्या दिवसात दही आंबट होऊ नये यासाठी खास टिप्स. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय घातलं आहे आणि कशी कशी प्रोसिजर केली आहे, म्हणून स्किप करून बघू नका. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी गंजात 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेला आहे. पूर्ण फुल फॅट मिल्कच घ्यायचं आहे आपल्याला, कारण की आपल्याला अगदी घट्ट आणि मलाईदार असं दही लावायचं आहे म्हणून. तर फुल फॅट मिल्कच घ्यायचं आहे आपल्याला इथे. तर त्याला गॅसवर चढवून आधी त्याला उकळी येऊ द्यायची. छान 2-3 मिनटं छान उकळू द्यायचं, म्हणजे त्यात जास्त एक्स्ट्रा जे पाणी असेल ते आटून जातं आणि आपलं दही एकदम घट्ट असं लागतं. म्हणून जेव्हा दूध गरम करतो तर त्याला 2 ते 3 मिनटं सतत फुल गॅसवर उकळू द्यायचं आणि सतत फिरवत राहायचं, म्हणजे ते व्यवस्थित त्यातलं पाण्याची जे असेल ते पाणी पूर्ण आटून जातं आणि आपल्याला घट्ट असं दही बनवायसाठी दूध चांगलं मिळतं. तर आता त्याला गॅसवरून उतरून घेतलं. छान उकळलेलं आहे, बघा किती रिड्यूस झालेलं आहे दूध. त्यानंतर एवढं कोमट करायचं की आपण बोट टाकून ठेवलं तर आपल्याला चटका लागणार नाही, एवढं तरी आपण सोसवू शकू एवढं गरम, तेवढं आपल्याला त्याला कोमट करायचं आहे. म्हणजे बोट जर टाकून ठेवलं आपल्या बोटाला सहन होईल एवढं आपल्याला दूध गरम राहू द्यायचं. त्यानंतर इथे मी तुरटी घेतलेली आहे. तुरटी या दुधात 3-4 वेळे मारून घ्यायचे, 3-4 वेळा फिरवून घ्यायचे. तुरटी फिरवल्यामुळे दूध हे एकसारखं लागतं आणि व्यवस्थित असं घट्ट होतं. त्याचबरोबर भांडं कुठलं वापरायचं, भांडं तुम्ही ॲल्युमिनियमचं किंवा स्टीलचं वापरू शकता. काचेचं किंवा चिनी मातीचं भांडं वापरू नका, कारण की काचेचं भांडं आणि चिनी मातीचं भांडं हे थंड असतं आणि दही व्यवस्थित लागत नाही. म्हणून कधीही आपण त्यात दही जर लावायचं स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यात लावायचं, शक्यतो स्टीलच्या भांड्यातच लावायचं. त्यानंतर या दुधात मी 1 चम्मच साखर घातलेली आहे, म्हणजे दूध हे आपलं दही जे आहे ते आंबट होणार नाही. दुधात व्यवस्थित ती साखर विरघळल्या गेली पाहिजे, त्यासाठी आपण त्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं. त्यानंतर आता इथे मी दही लावलेलं आहे. दही आपल्याला रूम टेम्परेचरवरच ठेवायचं आहे. दही एकदम गार फ्रीजमधून काढून लगेच लावायचं नाही, दह्याला पण रूम टेम्परेचरवरच येऊ द्यायचं. आता इथे मी 2 ते 3 चमचे दही घातलेलं आहे, कारण की 1 लिटरला 3 चमचे पुरेसा आहे. 2 चमचे पण पुरेसे आहे, पण 3 चमचे मी टाकलेलं आहे. त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं, हवं तर रईनी छान घुसळून घ्यायचं. त्यानंतर आता इथे दह्यात मी इरजण घातलेलं आहे. आता याला मी ताटात शिफ्ट करते, म्हणजे छान वड्या पाडता येईल अशा. तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे खोल, बघा स्टीलचं ताट घेतलेलं आहे. आता त्याला दही लावून घेते. पूर्ण बाजूनी दही लावायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. तर आता इथे मी दही घेतलेलं आहे, 2 चमचे दही घेतलं आहे आणि त्याला पूर्ण ताटभर स्प्रेड करून घेते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि आजची जर रेसिपी आवडली असेल तर मला लाईक नक्की करा. आता इथे ताटाला पूर्ण दही मी लावून घेतलं आहे आणि ज्या गंजात मी इरजण घातलं होतं ते दूध पण मी घातलेलं आहे. आता या ताटाला आपल्याला ओव्हरनाईट असंच ठेवायचं आहे, याला धक्का लागता कामा नाही. नाहीतर तुम्ही जाऊन सारखं दही लागलं की नाही लागलं हे बघायसाठी कराल तर दही व्यवस्थित लागणार नाही. याला दुसऱ्या दिवशी सकाळीच काढायचं. झाकून ठेवलं आहे, दुसऱ्या दिवशी मी सकाळी ओपन केलं, मस्त असं घट्ट लागलेलं आहे. बघा मी सराट्याच्या साह्याने कापून घेते आहे. मस्त अशा वड्या पडत आहेत. चवीला बिलकुल आंबट नाही आहे, खूप छान असं दही लागलेलं आहे, अगदी चविष्ट. माझी लहान मुलगी दही खात नव्हती, पण जेव्हापासून मी घरी दही लावते तेव्हापासून ही दही खायला लागले. इतकं चविष्ट असं घरचं दही, आणि घरचं दही म्हटलं की हेल्दी असतेच. तर असं दही नक्की लावा आणि मला कमेंट नक्की करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.